येथील दुर्घटनेत धावडा येथील व्यापारी अताउल्ला सेठ यांचे आई व भाऊजाई यांच्या निधनाबद्दल जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी केले घरी येऊन परिवाराचे सांत्वन। तसेच या प्रसंगी शिवसेना उबाटाचे जिल्हाप्रमुख मनीष भैया श्रीवास्तव यांच्या मातोश्रीचे पारद येथे निधन झाल्याने जालन्याचे खासदार कल्याणराव काळे यांनी घरी जाऊन केले श्रीवास्तव कुटुंबाचे सांत्वन। भोकरदन तालुक्यातील पद्मावती येथे 7 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेत धावडा येथील प्रतिष्ठित व्यापारी अत्ताउल्ला सेठ यांची आई अख्तर बी अमानुल्ला खान आणि भाऊजाई सुलताना बेगम जिया उल्ला खान यांच्या पत्नीचे निधन झाले। या दुःखद प्रसंगी त्यांच्यावर धावडा येथील कब्रस्तानात शनिवारी दुपारी 2 वाजता शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आले। या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पीडित खान कुटुंबाच्या धावडा येथील निवासस्थानी जाऊन विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सांत्वनपर भेट दिली आणि कुटुंबाला धीर दिला असून परिवाराचे सांत्वन करण्यात आले। यावेळी जालन्याचे खासदार कल्याणराव काळे यांनी धावडा येथे निवासस्थानी जाऊन कुटुंबाची विचारपूस करून त्यांना धीर दिला। या प्रसंगी राजाभाऊ देशमुख, राम सिरसाट, प्रकाश चव्हाण, अंगद सहाने, राहुल देशमुख, जुमान चाऊस आदी मान्यवरांनी भेटी घेतल्या। यावेळी धावडा येथील काँग्रेस नेते संदीप जयराम टेंबरे, प्रवीण गांधीले, खलील सौदागर, सय्यद जमान, सामाजिक कार्यकर्ते मोतीलाल भाऊलाल वैरी, कौस्तुभ देशमुख, पत्रकार हरिभाऊ बोराडे यासह गावातील काँग्रेसचे कार्यकर्ते व मान्यवरांनी उपस्थित राहून कुटुंबियांचे सांत्वन केले। तसेच या घटनेतील जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना ईश्वर अल्लाहच्या दरबारात केली। तसेच या प्रसंगी पारद येथील उबाटा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख मनीष भैया श्रीवास्तव यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने जालना जिल्ह्याचे खासदार कल्याणराव काळे यांनी पारद येथे घरी जाऊन श्रीवास्तव कुटुंबांचे सांत्वन केले व कुटुंबाला धीर दिला अशी माहिती जालना जिल्ह्याचे खासदार कल्याणराव काळे यांनी दिली। हरी बोराडे, जी इंडिया 24 तास, जालना।